नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मार्केट कसं असेल याचा आढावा घेऊया. ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट आज निगेटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. यातच जपान आणि कोरियाच्या मार्केटने नवीन हाय बनवलेला आपल्याला दिसून येत आहे. काल निफ्टी निगेटिव्हमध्ये बंद झाली होती. आज देखील ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट निगेटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीने समजा 23,900 ही महत्त्वाची जर लेवल ब्रेक केली तर निफ्टीसाठी पुढील सर्वात महत्त्वाचा सपोर्ट असेल तो म्हणजे 23,800चा. आणि निफ्टी याच्या खालीच जर बंद झाली तर मार्केटमध्ये फ्रेश दबाव देखील पाहायला मिळू शकतो. आणि वरील बाजूस निफ्टीसाठी 24,100 हा महत्त्वाचा अडथळा असेल केला निफ्टीने तर 24,200 पर्यंत निफ्टी जाताना पाहायला मिळू शकते. काल आपल्याला निफ्टीने 23,900 ते 24,100 याचमध्ये कारभार केलेला दिसून येतो. बँक निफ्टीने काल 55,000 ही महत्त्वाची लेवल राखली, पण आज बँक निफ्टी याच्या खालीच ओपन होण्याची शक्यता दिसून येत आहे. जर बँक निफ्टी याच्या खाली ओपन झाली तर बँक निफ्टीसाठी 54,800 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर बँक निफ्टीची वाटचाल 54,500 कडे होऊ शकते. तर वरील बाजूस बँक निफ्टीने 55,300 ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल 55,500 ते 55,800 होऊ शकते. बँक निफ्टीने जर 54,500च्या खाली बँक निफ्टी बंद झाली तर बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या कालामध्ये फ्रेश दबाव देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. इराण अमेरिका यांच्यामध्ये परत एकदा संघर्षाच्या बातम्या येत असल्यामुळे आज देखील आपल्याला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 3% तेजी पाहायला मिळत आहे. पण अजूनही $100च्या कच्च्या तेलाची किंमत देखील आहे. कच्च्या तेलाची वाढती किंमत ही आपल्या मार्केटसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. इराणकडून अमेरिकेवरती सीजफायर तोडण्याचा आरोप केला जात आहे. यामुळे जागतिक बाजारामध्ये आज अस्थिरता पाहायला मिळत आहे. काल सोन्या चांदीच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली. स्वदेशी गुंतवणूकदारांची खरेदी तर विदेशी गुंतवणूकदारांची काल मार्केटमध्ये विक्री पाहायला मिळाली. आज सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असेल, त्यामुळे बाजारात चढ-उतार आपल्याला पाहायला मिळू शकतो. उद्या मार्केट बंद असेल. सदरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.